Hello everyone. Next part, that is the techniques of data collection, source type of data, methods of types, classification of uh, tabulation, table, etc. हे सुरुवातीला बऱ्याचशाच ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, एक्झाम्पलमध्ये आलेलं आहे. पण काही असं वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आलेलं असल्यामुळं एक सलग नोट्स असावी ह्या दृष्टीनं हे पुन्हा मी हे तयार केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला हा सगळा पार्ट जो आहे सिलेबसला जसं दिलेला आहे त्या पद्धतीने इथं तयार केलेला आहे. तर तो नोट्ससाठी आलं लक्षात. आणि याच्यासाठी हे काही जादा मी इथं बोलणार नाही, एक 4-5 मिनटात हे 2-3 पेजेस संपवणार आहे. आले लक्षात. टेक्निक्स मध्ये डाटा कलेक्शनचा सोर्स कुठला वापरला जातो, तर 2 सोर्स तुम्हाला मागं सांगितलेलं आहे, स्टॅटिस्टिकल आणि नॉन स्टॅटिस्टिकल. तर स्टॅटिस्टिकल हा जो डाटा आहे तो ऑफिशियली पर्पजसाठी घेतलेला जातो किंवा इनकॉर्पोरेट द सेन्सस, म्हणजे लोकसंख्या किती आहे असे मोजण्यासाठी, किंवा ऑफिशियली ॲडमिनिस्ट्रेटेड सर्वे, वेगवेगळ्या ऑफिसमध्ये लागणाऱ्या जे काम आहे त्याचा सर्वे केलेला आहे. हे सगळं स्टॅटिस्टिकल डाटामध्ये. नॉन स्टॅटिस्टिकल डाटामध्ये काय असतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज ऑर फॉर द प्रायव्हेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरमधले ह्या सगळा पार्ट असतो. तर हे दोन्हीही डाटा आपण वापरू शकतो. मग डिफरंट सोर्स ऑफ डाटामध्ये आपल्याला कुठले सोर्स येतात, तर इंटरनल सोर्स आणि एक्सटर्नल सोर्स. आता इंटरनल सोर्समध्ये वेगवेगळे रिपोर्ट्स, रेकॉर्ड्स वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन संस्थांमधून असतं, त्याला इंटरनल म्हणायचं. आणि काय फॉर एक्झाम्पल ॲन्युअल रिपोर्ट्स असतील, एखाद्या कंपनीचं प्रॉफिट असेल, त्याचा लॉस असेल, सेल किती झाला, लोन किती आहेत, अशा पद्धतीचं हा काय आहे इंटरनल सोर्स. आणि एक्सटर्नल सोर्स काय, वेन डाटा इज कलेक्टेड फ्रॉम सोर्स आउटसाईड द ऑर्गनायझेशन, त्याच्यापेक्षा वेगळा आउटसाईड ऑर्गनायझेशन्स. तर हा कुठला, फॉर एक्झाम्पल आपण समजा एखाद्या सहलीला जाणार आहोत, तर सहल कंपनी जे टूर्स नेतात, ह्या टूरचे जे लोक असतात हे काय करत असतात, वेगवेगळे डाटा त्यांच्याकडे ठेवत असतात. समजा आपण एस टी घेतली तर एस टीपासून महाराष्ट्र टुरिझम ची माहिती जी आहे ती सगळी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून आपण घेऊ शकतो आणि त्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल डाटा म्हणायचा. आता टाईप्स ऑफ डाटामध्ये प्रायमरी डाटा आणि सेकंड डाटा हे तुम्हाला सगळं झालेलं आहे. प्रायमरी डाटा म्हणजे जो डाटा आहे तो फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन सुरुवातीचा, अँड इट इज द फर्स्ट टाईम कलेक्टेड, इट इज ओरिजिनल अँड मोर रिलायबल. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशनची आपण सेन्सस घेतले किंवा गव्हर्मेंटने घेतलेला असेल तर त्या ह्याच्यातला डाटा जो आहे त्याला काय म्हणायचा, प्रायमरी डाटा. सेकंडरी डाटामध्ये काय येत असतात, सेकंड हँड इन्फॉर्मेशन असतो. आलं लक्षात. हा इट इज नॉट ओरिजिनली कलेक्टेड. आलं लक्षात. ओरिजिनल नसतं, दुसरीकडून ऑलरेडी पब्लिश्ड किंवा अनपब्लिश्ड सोर्स असतात त्याच्याकडून घेतलेले असतात. फॉर एक्झाम्पल पर्सन टेकन फ्रॉम द टेलिफोन डिरेक्टरी, आले लक्षात, किंवा टेलिफोन डिरेक्टरीमधून घेतलेला डाटा, अशा वेगवेगळ्या, किंवा जस्ट फ्रॉम द डायल, आता नवीन आलेलं आहे, तेवढे डायल केलं त्याच्यातली माहिती वेगवेगळी कलेक्ट केली की त्याला काय म्हणायचं, सेकंड डाटा. आता मेथड्स ऑफ कलेक्टिंग प्रायमरी डाटा कशा आहेत हे बघितलं. हे आपल्याला झालं. डायरेक्ट पर्सनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे हू कंडक्ट इन्व्हेस्टिगेशन, ऑर इट कॅन बी इंडिव्हिज्युअल पर्सन ऑर ऑर्गनायझेशन. एखादा पर्सन किंवा ऑर्गनायझेशननं कलेक्ट केलेली जी माहिती आहे, ओरिजिनल माहिती, आलं लक्षात, ती म्हणजे पहिली प्रायमरी डाटाची. ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा आपण कलेक्ट करू शकतो जी की नंतर आपल्याला लागू शकते किंवा मिळू शकते अशा पद्धतीनं. त्यानंतर हे जे सगळं आहे ह्याच्यातले मेरिट्स काय, इट इज अ वाईड रेंज ऑफ द एरिया, टाईम कन्झ्युमिंग आणि एक्सपेन्सिव्ह असतात. इनडायरेक्ट ओरल इन्व्हेस्टिगेशन जे असतात, हे ओरल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तोंडी माहिती गोळा करणे वेगवेगळ्या सोर्सकडून. ह्याला मॅन पॉवर बी लागतो, बरेचसे पैसे जात असतात अशा पद्धतीनं. तिसरी आहे ती इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशनचा अर्थ काय, इन्फॉर्मंट इज रिस्पॉन्डंट हू सप्लायज द इन्फॉर्मेशन टू द इन्व्हेस्टिगेटर ऑर इनॅमिरेटर्स. आले लक्षात. म्हणजे सप्लायज करून घेतलेली माहिती जी आहे ती माहिती.
आणि ह्याच्यामध्ये एखादी लोकल एजंट्स असेल का त्याच्याशी संबंधित असणारे लोक असतील, ट्रेंड किंवा अपॉइंटेड केलेली लोक असतील, त्याच्याकडून घेतलेली काय आहेत इन्फॉर्मेशन आहेत, ती इन्फॉर्मेशन त्याला इन्फॉर्मेशन म्हणायचं. आलं लक्षात? तर ही जी मेथड आहे ती फील्ड इन्व्हेस्टिगेशन जो वापरलेला असतो तो व्हेरी वाईड आणि इन्फॉर्मेशन कलेक्टेड फॉर डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्रीज, वेगवेगळ्या कंट्रीज म्हणजे ह्याचा सगळा एरिया आहे तो जगभर असल्यासारखा असतो. बट इट इज अ व्हेरी लॅक्युनी, इट हॅज लॅक इन्फॉर्मॅलिटी. म्हणजे युनिफॉर्मिटी जी आहे ती आपल्याला इथं चांगली मिळत नाही आणि ॲक्युरेसीही चांगली येत नाही, डाटा रिलायबल बी होत नाही आणि पुन्हा आणखीन पैशाच्या दृष्टीनं कॉस्टली असते. आता टेलिफोन इंटरव्ह्यू असतात, तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला बी टेलिफोन येत असतात, तुमची माहिती वगैरे वेगवेगळ्या कंपनी ह्याच्यापासून घेतलेली जी माहिती आहे ती टेलिफोन इंटरव्ह्यू डाटा ह्याचं काय आहे की हे डायरेक्ट त्या माणसाकडून मिळते, हे एक महत्त्वाचं उपयोग आहे. पण डिमेरिट काय आहे की त्याचं कलेक्टेड डाटा हा विज्युअल आहे, कोण आहे, कसा आहे, हे महत्त्वाचं जो पॉईंट आहे तो आपल्याला मिळू शकत नाही. 5वा टाईप आहे तो मेलड क्वेश्चनरीज. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या क्वेश्चनरीज म्हणजे प्रश्न तयार करायचे आणि प्रश्न द्यायचे. तुमच्याकडून विद्यार्थ्याकडून शिक्षकांचा बघा डाटा भरून घेतला जातो शेवटच्या वर्षाचा, की बाबा कुठला शिक्षक चांगला आहे काय, हे क्वेश्चनरीज दिलेले असतात, त्यांची नावं काय, कुठलं तुम्हाला चांगलं वाटतं, काय काय केलं पाहिजे त्यांनी, हे क्वेश्चनरीज अशा पद्धतीच्या. आणि त्या क्वेश्चनरीज काय करतात, ईमेलनं पाठवायच्या आणि ईमेलकडून पुन्हा त्यांच्याकडून रिस्पेक्टेड जे लोक आहेत त्यांच्याकडून माहिती घ्यायची. ही जी माहिती आहे हे टाईम कन्झ्युमिंग असते आणि कोण रिस्पॉन्सिबल ह्याला कोण राहू शकत नाही. आलं लक्षात? 6वा जो आहे क्वेश्चनरीज फिल्ड बाय इनॅमिरेटर्स. म्हणजे इनॅमिरेटर कोण आहे की पर्सन हू हेल्प द इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे जो बाबा शोधाला किंवा रिसर्चला किंवा कलेक्टिंग डाटाला मदत करत असतो तो. मग ह्या क्वेश्चनरीची लिस्ट असेल, मग ती प्रिंटेड क्वेश्चन्स असतील, हे क्वेश्चन्स त्याच्यामधले आणि त्याची उत्तरं हे शॉर्ट क्वेश्चन्स असले पाहिजेत, सिम्पल असले पाहिजेत, कुणालाही दुखवता कामा नये अशा असले पाहिजे. म्हणजे पर्सनल आणि कॉन्ट्रोव्हर्शियल एखादी माहिती असेल तर असली माहिती कुणालाही विचारायची नाही त्या प्रश्नामध्ये. आलेलं इट इज मोस्ट कॉस्टली इन टाईम कन्झ्युमिंग. मेथड्स ऑफ कलेक्टिंग डाटा जो आहे तो मग हा सेकंडरी डाटा जो आहे त्या सेकंडरी डाटाचा रेफर्स टू डाटा दॅट हॅज ऑलरेडी बीन कलेक्टेड. मग पब्लिश्ड, अनपब्लिश्ड. पब्लिश्ड सोर्स म्हणजे मॅगझिन असतील, वेगवेगळे जर्नल्स असतील, न्यूजपेपर असतील, पिरियडिकल्स असतील, हे पब्लिश केलं गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट एजन्सीज ह्याने केलेला ह्याचा जो डाटा आहे तो डाटा, फॉर एक्झाम्पल डाटा ऑफ बर्थ, डेथ, एज्युकेशन, म्युन्सिपल कॉर्पोरेटरकडून आपल्याला ते मिळू शकतं. असं हे सगळा पब्लिश्ड सोर्स. रिपोर्ट्स ऑफ व्हेरिएशन्स कमिटीज ऑर कमिशन्स हा दुसरा पार्ट आहे. त्याच्यातले रिपोर्ट जे आहे असतात ते पे कमिशनचे रिपोर्ट, फायनान्स कमिशनचे रिपोर्ट, आले लक्षात, किंवा रिपोर्ट्स इंटरनॅशनल एजन्सीचे रिपोर्ट्स, मग UNOचं, WHO, IMF हे ज्या एजन्सी आहेत म्हणजे हे पब्लिश केलेले असताना आपल्याला नेटमध्ये उपलब्ध असतात. हे पब्लिश डाटा. अनपब्लिश्ड सोर्स डाटामध्ये ऑल स्टॅटिस्टिक मटेरियल इज नॉट ऑलवेज पब्लिश्ड. म्हणजे पब्लिश न केलेला, कुठेही पब्लिश न केलेला अनपब्लिश्ड डाटा. ह्या कॅटेगरीमध्ये काय, रेकॉर्ड्स मेंटेन व्हेरियस गव्हर्मेंट प्रायव्हेट ऑफिसर्सनं पर्सनली केलेले रेकॉर्ड त्याच्याकडून घेतलेला, किंवा रिसर्च अँड स्कॉलर स्टुडंटनं एखाद्या किंवा रिसर्चरनं डाटा कलेक्ट केलेला. आता PhD करत असताना किंवा MPhil रिसर्च करत असताना ह्यूज डाटा असतो, तो याच्यातला डाटा घेणं पब्लिश न झालेला हा महत्त्वाचा आहे. आणि सोर्स लाईक रिपोर्ट्स प्रिपेअर्ड बाय प्रायव्हेट कंपनीज एक्सेट्रा. म्हणजे हे डिपेंडिंग अपॉन नीड कुठल्या पद्धतीचा डाटा आहे कुणाकडून घेतला हे महत्त्वाचं आहे, पण तो अनपब्लिश्ड असला पाहिजे. आता डाटाचं क्लासिफिकेशन करायचं कसं, तर प्रोफेसर सिक्रिट्स यांनी ह्याची डेफिनेशन केली आहे. क्लासिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ अरेंजिंग डाटा इन टू द सिक्वेन्स अकॉर्डिंग टू देअर कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स ऑर सेपरेटिंग देम इन टू द डिफरंट रिलेटेड पार्ट्स. आलं लक्षात? हा म्हणजे डाटा जो आहे ह्या मेथड्समधला तो अरेंजिंग डाटा इन टू होमोजिनस एकसारखा असला पाहिजे आणि त्याचे एकसारखे क्लासेस असले पाहिजेत. आलं लक्षात? आणि त्या क्लासेसमध्ये बाबा ते जी एखादी कॅरेक्टर घेतलेली आहे किंवा एखादा फ्युचर घेतलेला आहे किंवा एखादी थीम घेतलेली आहे ती एकसारखी असली पाहिजे आणि इट बिकम्स ॲज इझी टू फाइंड आउट द रिकवर. त्यानंतर हे जो सगळा हे पार्ट आहे तो रिटर्न मेथड्समध्ये वेगवेगळ्या सेट्स आणि सेट्सच्या गाईडलाईन्स घेऊन डाटा तयार केला जातो.
आलं लक्षात. आणि मग रोल्स ऑफ एम्प्लॉईज विदिन द बिझनेसमधले एखादं जर असेल तर त्या एम्प्लॉईज म्हणजे कामगाराची काय रोल आहे, कुठं आहे, काय आहे, कंपनीत काय नेमका करतो आहे, कुठली हे आहे, आलं लक्षात. हे सगळा जो आहे तो ऑर्गनायझड डाटा जो आहे तो ऑर्गनायझड डाटा ह्या क्लासिफिकेशनमध्ये मोडला जात असतो. आता हा मेथड्स कुठले आहेत बाबा, तर ह्याच्यातल्या मेथड्स 4 दिसतात आपल्याला. जॉग्राफिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय, लोकेशन्स म्हणजे कंट्री, देश असेल, स्टेट, सिटीज, डिस्ट्रिक्ट, तालुका लेवल किंवा म्युन्सिपल, इस्लामपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधला जो भाग आहे त्याच्यातून घेतलेला डाटा, ह्याला काय म्हणायचं, जॉग्राफिकल क्लासिफिकेशन. क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये काय असते, ग्रुप अकॉर्डिंग टू द टाईम इज नोन ॲज क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन, आले लक्षात. आणि ह्या क्लासिफिकेशन आयदर असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये घेतलेला. इट इज रेफरन्स टू टाईम, इयर्स, क्वार्टर्स, मंथ्स, आले लक्षात, वीक्स, म्हणजे वेगवेगळे विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स असतील किंवा त्यांचे प्रेझेंटे असतील, अशा पद्धतीचं त्याला क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. आणि क्वालिटेटिव्ह जे आहेत अंडर धिस क्लासिफिकेशन, क्वालिटेटिव्हच्या क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सम ॲट्रिब्यूट्स ऑर क्वालिटीज लाईक ऑनेस्टी किंवा ब्युटी, इंटेलिजन्स, लिटरसी, मॅरिटल स्टॅटस किंवा मेल आहे का फिमेल आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या क्वालिटेटिव्हच्या. किंवा कलर ऑफ फ्लावर्स असेल, शेप ऑफ फ्लावर्स असतील, आलं लक्षात. हे काय आलं ह्या क्वांटिटेटिव्हमध्ये. आणि क्वालिटेटिव्हमध्ये काय आलं की वेगवेगळे हाईट, वेट, एज, इन्कम किती आहे, मार्क्स स्टुडंटला किती पडले, तर ह्याला क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन म्हणायचं. हे सगळं काय करायचं, टॅब्युलर प्रेझेंटेशनमध्ये द्यायचं आणि टॅब्युलर टेबलमध्ये द्यायचं. टेबल जो आहे तो कन्सेप्ट काय ठेवलेला आहे की ए टॅब्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ डाटा मेथड इज प्रेझेंटेशन ऑफ द डाटा. इट इज व्हेरी इझी अँड इट इज अ सिस्टमॅटिक अँड लॉजिकल अरेंजमेंट. सिस्टमॅटिक म्हणजे ज्या वेळेला आपण टेबल्स करत असतो त्यावेळेला हे अशा पद्धतीचं अरेंजमेंट झालं पाहिजे. कॉम्पॅक्ट अँड सेल्फ एक्सप्लेनरी, म्हणजे एखादा त्याच्यातला कॉलममधला ह्या पार्ट घेतला तर तो आपल्याला पटदिना कळला पाहिजे, समजला पाहिजे, आलं लक्षात. ऑब्जेक्टिव्ह जे आहेत त्याच्या ऑब्जेक्टिव्ह प्रेझेंट डाटा इन द सिम्पल फॉर्म आणि सेव्ह स्पेस, म्हणजे अगदी सिम्पल फॉर्ममध्ये इकॉनॉमिकली सेव्ह स्पेस असली पाहिजे, फॅसिलिटीज कम्पॅरिझन असलं पाहिजे किंवा स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस त्याच्यात असलं पाहिजे, नक्की सगळा डिस्क्रिप्टिव्ह पार्ट असला पाहिजे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज किंवा मेरिट टॅब्युलेशनचे जे आहे ते कुठले आहेत बाबा, सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स डाटा. कॉम्प्लेक्स डाटामध्ये सोपं करणे, टू ब्रिंग आवर इसेन्शियल फीचर, जे महत्त्वाचं आहे तेवढंच. फॅसिलेट ए कंपॅरिझन, दोन्ही कंपॅरिझन, मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, अशा पद्धतीनं. किंवा सेविंग स्पेस, आणि त्यामुळं स्पेस हा सेव्ह होत असतो. पण डिमेरिट्स जे आहेत ह्याच्यात किंवा लिमिटेशन्स त्या काय आहेत, लॅक्स ऑफ डिस्क्रिप्शन नसतं, नुसता डाटाच असतो, आले लक्षात. फिगर्स असतात आणि वेगवेगळे न्यूमरिकल्स व्हॅल्यूज असतात. लॅक्स ऑफ त्यामुळं डिस्क्रिप्शन मिळत नाही. इट इग्नोर्स द क्वालिटीज इथं इग्नोर केलेले असते. अँड इट हॅज टू अंडरस्टँडिंग सम ऑफ द डाटाज टू नीड ऑफ स्पेशल नॉलेज, आणि त्यामुळं आपल्याला स्पेशल नॉलेज असलं पाहिजे की हे नेमकं कुठं आहे. आता हा बघा टेबल करत असतानासुद्धा कसा केला पाहिजे, टेबलचा नंबर दिला पाहिजे, 1 नंबर टेबल, टायटल दिलं पाहिजे बाबा, काय दिलं पाहिजे, नंबर ऑफ स्टुडंट इन BSc 3 क्लास, आलं लक्षात. मग हेड नोट्स काय असेल तर कुठल्या ह्याच्यामधलं तर डिपार्टमेंट ऑफ बॉटनी KRP कन्या महाविद्यालय हे ह्याच्यात घालायचं, आलं लक्षात. सब हेडिंग, मग विद्यार्थ्यांची संख्या, सब हेडिंग, इथं स्टुडंटची नेम ऑफ द स्टुडंट येतील, इथं नेम ऑफ द स्टुडंट येतील किंवा त्यांचा रोल नंबर येईल, असे लक्षात. इथं त्यांची कॉलम नंबरमध्ये वेगवेगळ्या टाईपचे त्यांचे मोबाईल नंबर असतील, गाव असेल, अशा पद्धतीनं. आणि मग टोटल नंबर किती आहेत बाबा ह्याच्यातले, त्याचे टोटल नंबर्स आपल्याला ह्याच्यात मिळतील. मग हे टोटल कॉलमचं टोटल काढायचे, इकडले टोटल काढायचे आणि ठेवायचं. आणि खाली फुटनोटसुद्धा आपण देऊ शकतो की हा कशासाठी डाटा कलेक्ट केलेला. तर असे टेबल तयार करायचे असतात आणि टेबल करून मग आपल्याला जे इसेन्शियल डाटा आहे तो डाटा आपण तयार करत असतो. तर हा इंटरप्रिटेशन मी इथं दिलेला आहे. टोटल नंबर, टायटल कसे द्यायचं, हेड त्यात कॅप्शन कसं वापरायचं, कॉलमची हेडिंग कशी घ्यायची, सब टायटल असतील किंवा रो हेडिंग असतील, बॉडी ऑफ द टेबल असेल, सोर्स नोट असेल, फुटनोट असेल, हे कसे द्यायचे. तर अशा पद्धतीने सगळं आपण करू शकतो आणि डाटा आपण तयार करू शकतो, आलं लक्षात. थँक्यू.
Simply we have to touch